खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. तो वाऱ्याच्या वेगाने पळत किचन मध्ये आला, पण तपस्या तिथेही नव्हती. ते बघून तो अचून घाबरला. तिला तिथे शोधून झाल्यानंतर तो तसाच पळत त्यांच्या रूम मध्ये गेला. त्याने धाडकन दरवाजा लोटला आणि आत आला. पण दरवाजा उघडताच त्याने जे काही बघितलं ते बघून त्याला आता आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. पूर्ण रूम मध्ये अंधार होता. फक्त टेबलच्या मधोमध एक कंदील सुरू होता. ती बाल्कनीत पाठमोरी उभी होती, पण तिची ती पाठमोरी आकृती बघूनच त्याने एक आवंढा गिळला. तिने साडी नेसली होती, त्यामुळे पाठीमागून तिच्या शरीराची ती वळणदार आकृती बघून त्याला घाम फुटला. हिला वेड्यांचे झटके बिटके तर येत नाहीत ना? तो मनातच बडबडत तसाच चालत आत आला. तपस्या, हे सगळं काय आहे? तो आत आला, पण त्याचा आवाज ऐकून ती केसांना झटका देत एकदम स्टाईल मध्ये मागे वळाली. त्याच्यावर नजर रोखत एक एक पाऊल टाकत ती आत आली. पण तिच्या चालण्याची ती स्टाईल बघून तो पुन्हा शॉक झाला. आजपर्यंत त्याने तिला फक्त टॉम बॉय अवतारात बघितलं होतं. लग्नात पण तिने लेहंगा घातला होता, पण त्यावर काही मेकअप वगैरे केला नव्हता. पण आता मात्र ती खऱ्या अर्थाने त्याची नववधू म्हणून सजली होती. लाल रंगाची ती साडी काळ्या ब्लाउजवर खूप आकर्षक दिसत होती, आणि त्यात तिचं ते भरलेलं शरीर बघून तो तर मंत्रमुग्ध झाला. आलात पतिदेव? तुमच्या स्वागतासाठी खरं तर रूम फुलांनी आणि दिव्यांनी सजवायची होती, पण सामान काहीच नव्हतं ना. एका कोपऱ्यात मला हा एक कंदील मिळाला, त्यात थोडंफार रॉकेल होतं, म्हणून मग तोच पेटवायचं म्हटलं. त्याच्या समोर उभी राहत ती अगदी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. त्या पूर्ण अंधारात फक्त त्या कंदीलच्या थोड्याशा प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला. मेकअप फक्त नावाला होता, पण तो हलकासा टचअप सुद्धा तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पाडून गेला होता. सगळ्यात जास्त त्याचं लक्ष वेधलं ते तिच्या दोन्ही भुवयांमध्ये असलेल्या लाल टिकलीने. आज पहिल्यांदाच तिने टिकली लावली होती, त्यामुळे त्या टिकलीने त्याचं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं. पापण्यांची उघडझाप करत तिने त्याच्याकडे पाहिलं, तसं त्याची टिकलीवर अडकलेली नजर तिच्या डोळ्यांवर स्थिरावली. ते टपोरे डोळे सध्या एक टोक त्याच्याकडे बघत होते. खूप काही होतं त्या नजरेत, आणि सध्या तेच वाचण्याचा तो प्रयत्न करत होता. हळूहळू त्याची नजर खाली सरकली. तिच्या टोकदार नाकामध्ये असलेल्या त्या खड्याच्या मुरणीने थोड्या वेळासाठी त्याचं लक्ष वेधून घेतलं, पण त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं ते तिच्या रुंदावलेल्या ओठांनी. तेच ओठ जे त्याचा वीक पॉइंट बनले होते, आणि त्या ओठांवर सध्या डार्क रेड लिपस्टिक होती. ते बघून त्याने पुन्हा एक आवंढा गिळला.
तिचा तो पूर्ण लुक सध्या त्याला स्वतःवरचा कंट्रोल घालवायला भाग पाडत होते. आता ही काय नाटक आहेत? नाटकं कसली? लग्न झालंय आपलं, नवरा बायको आहोत ना आपण. मग थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करायला नको का? तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले. तशा त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. शॉक लागल्यासारखा तो तिच्याकडे बघू लागला. अच्छा, क्वालिटी टाइम करायचा का? मग क्वालिटी टाइम स्पेंड. त्याने तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ खेचलं. त्याला तिचे इरादे जाणून घ्यायचे होते. आपण जर अशा पद्धतीने जवळ आलो तर ती नक्कीच तिच्या खऱ्या रूपात येणार, याची त्याला खात्री होती. त्याने तिला तिच्याच जाळ्यात फसवायचं ठरवलं. पण झालं उलटच. त्याने तिला जवळ ओढल्यावर सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची साधी रेषही हलली नाही. त्याच हसऱ्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे बघत होती. ओके, आय एम रेडी. डोळे बंद करत ती हळूहळू त्याच्या ओठांजवळ येत होती. पण त्याला मात्र या सगळ्यात काहीतरी गडबड वाटत होती. ती स्वतःहून त्याच्याजवळ येणं शक्यच नव्हतं. तिचे ओठ त्याच्या ओठांपासून अगदी काहीच अंतरावर होते. ते ओठ कधीही त्याच्या ओठांना येऊन भिडतील. त्याआधीच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला थांबवलं. तसे तिने डोळे उघडले आणि वैतागून त्याच्याकडे बघितलं. काय झालं पतिदेव? ब्रश केला नाहीये का आज? तपस्या, नक्की काय हवंय तुला? कशासाठी सुरू आहे ती सगळी नाटकं? मला बाहेर जायचंय. तिने त्याच्या कमरेला विळखा घातला आणि छातीवर डोकं ठेवलं. तपस्या, तसं बाहेर नाही. आपण थोडा वेळ फिरायला जाऊया का? गेले 4 दिवस झाले मी या घरात बंद आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मला असं कैद्यासारखं राहायला आवडत नाही. फक्त थोडा वेळ जाऊ. आय प्रॉमिस मी कसलाच हट्ट करणार नाही. हवं तर तुम्ही तुमच्या हाताला माझा हात बांधून ठेवा. मी कुठे पळणार सुद्धा नाही. ती इतक्या गोड आवाजात बोलत होती की तो स्तब्ध झाला. तिचा तो स्पर्श आणि तो आवाज मोरपीस फिरवल्यासारखा त्याला जाणवू लागला. सम्राट खानविलकर सोबत लग्न झालंय माझं, पण फील असा येतोय जसं मी कुठल्या तरी भिकाऱ्यासोबत लग्न केलंय. आय मीन, तुम्ही इतके श्रीमंत आहात, मग बायकोसाठी काहीतरी स्पेशल करायला हवं ना. लग्नानंतर कुठे फिरायला गेलो नाही की शॉपिंगला गेलो नाही. डिनरच्या नावाखाली त्या धाब्यावर गेलो, पण तिथे वेगळाच तमाशा. अशी कुठे मॅरिड लाईफ असते का? ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि बेडवर जाऊन बसली. त्याला मात्र आता काहीतरी गडबड वाटत होती. त्याचा तिच्या बोलण्यावर 1% सुद्धा विश्वास नव्हता. तिच्या खुरापती डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय हे तो जाणून होता. पण नक्की काय शिजतंय हे बघायची ओढ आता त्यालाही लागली होती. म्हणूनच त्याने एक डिसिजन घेतला. तुला बाहेर जायचंय? तसं तिने हो मध्ये मान डोलवली. ठीक आहे, तू चेंज कर, मी पण फ्रेश होतो, मग आपण बाहेर जाऊ. खरंच? हो, खरंच.
थांबा, मी 15 मिनिटात तयार होऊन येते. ती उठली आणि पटापट चालायला लागली. पण तेवढ्यात तिचा साडीत पाय अडकला. तशी तिची साडी निसटली आणि त्याने घाबरून लगेच डोळ्यांवर हात ठेवला. अरे रे, इट्स ओके, मी आतमधून जीन्स घातलीये. तसं त्याने गोंधळून डोळ्यांवरचा हात काढला. खरंच तिने साडीच्या आतून जीन्स घातली होती. तिने ती खाली पडलेली साडी गोळा केली आणि तशीच धावत आत गेली. सम्राट, अरे कोणती आफत गळ्यात मारून घेतलीस तू तुझ्या. कसं होणार आहे तुझं देवालाच माहित. त्याने रूमचे लाईट्स ऑन केले आणि तो कंदील विझवला. आपण कुठे चाललोय? ते दोघे नुकतेच घरून निघाले होते. आधी शॉपिंग, मग डिनर आणि मग मूव्ही. वाव, शॉपिंग आणि डिनर चालेल, पण मूव्ही नको. त्यापेक्षा आपण घरी जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवूया. तिने गेअरवर असलेल्या त्याच्या हातावर हात ठेवला. तसा त्याने पुन्हा एकदा कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे बघितलं. का कुणास ठाऊक, पण हा इतका स्वीटनेस आता त्याला काही सहन होत नव्हता. काही वेळातच ते एका मोठ्या मॉल समोर पोहोचले. तो मॉल बघूनच तिचे डोळे दिपले. डोळ्यांची उघड झाप करत तिने तोंडाचा आ करत काही क्षण त्या मॉलकडे बघितलं. चल. तसा तिने सीट बेल्ट काढला. ती खाली उतरली. दोघेही मॉलच्या आत आले. स्वतःभोवती गोल फिरत तिने त्या आलिशान मॉलवर नजर फिरवली. या आधीच कधीही ती इतक्या मोठ्या मॉलमध्ये आली नव्हती. काही मॉल्समध्ये ती विंडो शॉपिंग करायला गेली होती, पण ते मॉल्स या मॉल एवढे मोठे नव्हते. आता अशीच बघत राहणार आहेस की शॉपिंगला पण येणार आहेस? आपण इथे शॉपिंग करायचं? खूप महाग असेल ना इथे? विसरलीस का? तुझा नवरा द सम्राट खानविलकर आहे, कोणी भिकारी नाही. त्याने तिचेच शब्द तिला ऐकवले. तशी तिने दातात जीभ चावली. त्यांनी शॉपिंगला सुरुवात केली. सगळ्यात आधी ते लेडीज सेक्शन मध्ये गेले. तिथे तिने स्वतःसाठी काही टॉप्स आणि 4-5 जीन्स घेतल्या. नंतर ते शूज सेक्शन कडे गेले. तिथे वेगवेगळ्या डिझाईन्सचे, वेगवेगळ्या कलर्सचे 10 जोडी शूज घेतले. नंतर घड्याळ, मॅचिंग ज्वेलरी, इयरिंग्स अशा सगळ्याची शॉपिंग झाली. सम्राट तर आता तिच्या मागे फिरून फिरून अगदी थकला होता. याआधी तो कधीच असं बाहेर शॉपिंगला आला नव्हता. त्याला जे हवं असायचं ते तो घरीच ऑर्डर करायचा. पण आज त्याच्याच बायकोने त्याला मॉलमध्ये गरागरा फिरवलं होतं. इतकं फिरवलं होतं की आता त्याचे पाय दुखायला लागले होते. मी काय म्हणतो, मला वाटतं आजच्या पुरती एवढी शॉपिंग बास झाली. आता आपण काहीतरी खाऊया. तिच्या हातात 2 तर त्याच्या हातात 5 ते 6 पिशव्या जमल्या होत्या. तिने तर त्याला स्वतःचा कुली बनवून टाकलं होतं. काय हो पतिदेव, इतक्यात थकलात? थकलो नाहीये मी, फक्त भूक लागली. आधी जेवण करू. या पिशव्या गाडीमध्ये ठेवू. मग तुला हवं तर तू अजून काही घ्यायचं असेल तर ते घे.
खाली येऊन त्यांनी सगळ्या बॅग्स गाडीत टाकल्या. त्या मॉलमध्येच एक रेस्टॉरंट होतं. त्यांनी तिथे जेवायचं ठरवलं. सम्राटने त्याची ऑर्डर दिली आणि मेन्यू कार्ड तिच्या समोर सरकवलं. तिने पण तिला हवं ते ऑर्डर केलं आणि दोघेही जेवणाची वाट बघू लागले. थोडा वेळ त्या दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. तो रिलॅक्स खुर्चीवर टेकून तिच्याकडे बघत बसला होता. ती मात्र भिरभिरल्या नजरेने आजूबाजूला बघत होती. तपस्या, हीच संधी आहे त्याच्या हातून निसटायची. कसलाही बहाणा कर, काहीही कर, पण त्याच्या हातावर तुरी देऊन पळून जा. आज त्याने तुझं ऐकलंय, पण प्रत्येक वेळी तो तुझं ऐकेलच असं नाही. त्यामुळे हा गोल्डन चान्स सोडू नकोस. आजूबाजूला बघत ती मनातच बडबडत होती. तो मात्र शांतपणे तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. काही वेळातच त्यांची ऑर्डर आली. तसे ते दोघेही जेवणावर तुटून पडले. तपस्या, चांगलं पोटभर जेवून घे, पळायला ताकद पण पाहिजे ना. तिने जेवण सुरू केलं. थोड्याच वेळात त्यांची जेवणं झाली. तसं बिल पे करून ते दोघं तिथून जायला निघाले. सम्राट, मला वॉशरूमला जायचंय. त्या तिकडे आहे वॉशरूम, मी मगाशी बघितलं होतं. तुम्ही इथेच थांबा, मी पटकन जाते आणि पटकन येते. ती निघाली तितक्यात त्याने तिचा हात पकडत तिला थांबवलं. हो मॅडम, माझ्याशी चालाकी नाही. नशीब समज मी तुझ्या हाताला माझा हात बांधून ठेवला नाही. शॉपिंग करेपर्यंत तरी मोकळं ठेवलं, पण आता नाही. आता जे काही असेल ते घरी गेल्यावरच. चल आता. त्याने तिच्या हाताला हिसका दिला आणि तिला ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला. ती मात्र जाम वैतागली. सम्राट, घरी जाईपर्यंत कसं कंट्रोल करू मी? मला अर्जंट जायचंय. हो का? अर्जंट जायचंय? चल मग, मी पण तुझ्यासोबत लेडीज वॉशरूम मध्ये येतो. तुम्ही तिथे नाही येऊ शकत. मी कुठेही जाऊ शकतो, आणि जिथे तू, तिथे तर नक्कीच जाऊ शकतो. ती रागात काहीतरी बोलणारच होती. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने हात दाखवतच तिला थांबवलं आणि दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढत कानाला लावला. पण पलीकडची व्यक्ती जे काही म्हणाली ते ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावर किंचित टेन्शन पसरलं. काय वाटतं, तपस्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल? पडू शकेल का ती या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते. आपण पुढच्या भागात पुन्हा भेटू.